एका गोष्टीचं फार मला कौतुकच म्हणावं लागेल की आजकालच्या तरुण मुलींचं एक हेच झालेलं आहे. कारण की असे अनेक पॅरेंट्स आहेत ज्यांचे माझ्याकडे फोन आहेत, असे तरुण मुलं आहेत ज्यांचे माझ्याकडे फोन आहेत की आमच्या बायकोला माझे आईवडील नको आहेत. मला एक सांगा, जर का तुम्हाला हे नकोच आहेत तर मग तुम्ही अनाथ आश्रमातल्या मुलाशी लग्न का करत नाहीयेत? ठीक आहे, मी म्हणत नाही, नाण्याला दोन बाजू असतात. काही ठिकाणी मुली खूप चांगल्या असतात तर त्यांचे घरचे समजून घेत नाहीत. पण माझ्याकडे एक रोज येणारी केस आहे ज्या मुलीला आपण कितीही समजून सांगितलं तरी ऐकत नाही आहे. आत्ता 2 वर्षापासून ज्यांची भांडणं चालू आहेत, सांगितलं होतं संतती जन्माला घालू नकोस. जर का तुमचं दोघं नवरा बायकोचं पटत नाही आहे तर तुम्ही ती संतती जन्माला घालून, भांडणांमधून जी मुलं जन्माला येतील ती सात्विक वृत्तीची असतील का बरं? तुम्हीच ह्या प्रश्नाची उत्तरं मला द्या. ह्यानी त्यांच्या घरामध्ये त्या मुलावर काय परिणाम होणार आहेत? गर्भामध्ये ते मूल असल्यानंतर गर्भसंस्कार काय करताय तुम्ही त्या मुलावर, हाही जरा विचार करा. आणि जर का तुमचं पटत नाहीये तर विनाकारण भरकटण्यासाठी त्या संततीला का म्हणून तुम्ही जन्म देताय? त्यांचे आई वडील म्हणून तुमची जर का ती जबाबदारी निभावण्याची तयारी असेल तरच तुम्ही संतती जन्माला घाला. आत्ता पोटामध्ये बाळ असताना मला घटस्फोट घ्यायचा आहे. ज्या मुलीला जेवणही बनवता येत नाही, ज्या मुलीला नवरा म्हणजे काय, सासू सासरे नकोच आहेत, दीर नकोच आहे, नणन नकोच आहे, मग फक्त माझे आईवडील खूप चांगले, माझा भाऊ खूप चांगला आणि मी तर सगळ्या जगात चांगली, हे फक्त ज्यांची वृत्ती आहे त्यांनी कृपया मुलं जन्माला घालायचा डिसिजन घेऊ नका. तुम्ही त्या बाळाला काय बनवून खायला घालणार आहात? जर तुला स्वयंपाकच बनवता येत नाही तर तू त्या मुलाला काय करून खायला घालणार आहेस? या गोष्टीचा थोडासा विचार करा. लग्नाच्या अगोदर मुलींना काही बेसिक गोष्टी यायलाच पाहिजे. नाही येत तर मग सासूबाई शिकवतात त्यांच्या पद्धतीने का होईना शिका. उद्या त्या बाळाला आजी आजोबा, काका काकू, आत्या ही नाती कुठून देणार आहात? एकल खोंड बनवणार आहात. मुलं मोबाईलच्या आहारी चालली आहे, छोटी बाळं डिप्रेशनमध्ये जात आहेत. माझं बोलणं कदाचित कडू वाटेल पण मी सत्य तेच बोलते, कारण की माझ्याकडे रोज हजारो कॉल आहेत की आमच्या घरामध्ये असं चाललेलं आहे, मुलं ऑटिझमची शिकार होत आहेत. एका सेटिंगचे ऑटिझमचे 500-600 रुपये रोज चाललेला आहे मुलांना. ह्याचा विचार कुठेतरी व्हायला पाहिजे. घरामध्ये आनंदी वातावरण असणं गरजेचं आहे.